नमस्ते एव्हरीवन. माझं नाव अक्षय माळी. तुमचा जो पाचवा पेपर आहे एज्युकेशनल प्रिन्सिपल्स ऑफ इंडियन फिलॉसॉफी, सॉरी, एज्युकेशनल प्रिन्सिपल ऑफ योगिक किंवा योगा, जो पाचवा पेपर आहे. तर त्या पेपरामध्ये तो जो पेपर घेत असताना योग वर्ग व्यवस्थापन आणि पाठ नियोजन त्यासोबत योग वर्ग घेत असताना तुम्ही त्या वर्गाचं व्यवस्थापन कसं करायचं आहे, त्याच्या हाताळणी कशी करायची आहे, योग वर्गाची दिशा असेल किंवा योग शिक्षकाकडे कोणती तत्वे असायला हवीत. योग वर्ग घेत असताना तुम्ही एखादं काउन्सिलिंग करत असाल की एखाद्याला फक्त प्रॅक्टिकल घेणं गरजेचं नसतं, तर त्याला काही माहितीद्वारे किंवा तुम्ही जे इन्फॉर्मेशन असते, तुम्ही जे एखाद्याला शिकवत असता, तर त्याला समजून कसं सांगाल. फक्त शाब्दिकदृष्ट्या देखील आपल्या योगामध्ये काउन्सिलिंग हा देखील भाग येतो. ज्याप्रमाणे मेडिकल काउन्सिलिंग असेल किंवा सायकोलॉजीमध्ये क्लिनिकल काउन्सिलिंग येतं. तर तुम्हाला एखाद्याला फक्त सांगण्यातून, एखाद्याला शब्दातून जो आधार देणं असेल किंवा त्याला सजेशन करणं असेल, तर ते समुपदेशनामध्ये त्याची टेक्निक जी काय आहे तर ती कशी शिकवली जाते. त्यासोबत पाठनियोजन जो सर्वात महत्वाचा भाग येतो, की एखादं योग किंवा कोणतीही गोष्ट असू दे, जसं की बीएडचे स्टुडंट्स असतील किंवा शिक्षक लोकांच्यासाठी तुम्ही एखादी गोष्ट शिकवत असता, तर त्याचं अगोदर नियोजन असणं किंवा एक पाठ लेसन्स प्लॅन असणं गरजेचं असतं. त- त्याला पाठ योजना पूर्ण म्हणलं जातो, की लेसन्स प्लॅन एक 60 मिनिटं किंवा जे काही तुम्ही 30 मिनिट 40 मिनिट जे शिकवणार आहात, तर ते शिकवण्यापूर्वी त्याची तयारी करणं गरजेचं असतं. तर त्या गोष्टी असतील. त्यानंतर येतं की मायक्रो टीचिंग म्हणजे सूक्ष्म अध्यापन. मग एक लेसन्स प्लॅन शिकवण्यासाठी काही छोटे छोटे मायक्रो टीचिंग्स असतात. ओके. एक लेसन्स प्लॅन घेण्यापूर्वी छोटे छोटे मायक्रो टीचिंग्स असतात. तर ते मायक्रो टीचिंग्स एका लेसन्स प्लॅन मध्ये काही मायक्रो टीचिंग्स असतात. तर हे सर्व मायक्रो टीचिंग्स जे आहेत ते बनून एक लेसन प्लॅन बनतो. त्यानंतर योग शिक्षणामध्ये मग पाठ योजनेची आवश्यकता काय आहे, बाकीच्या टीचिंग मध्ये गरज असते, पण योग शिक्षणामध्ये काय आहे तर हे बघायचं आहे. यानंतर योग वर्गाच्या पाठ योजनेची वैशिष्ट्य काय आहेत, ह्या म्हणजे पूर्ण हा सगळा मॉड्यूल 1 किंवा प्रकरण 1 मध्ये पहिला जो हे आहे मॉड्यूल आहे, तर त्याच्यामध्ये हा भाग आहे. त्यानंतर योगाभ्यास सादर करण्याच्या आणि दुरुस्त करण्याच्या पद्धती. आता तुम्ही योगाभ्यास घेत आहात, कोणीही असो, योगाभ्यास घेत आहे, तर तो योगाभ्यास घेत असताना तो कसा प्रेझेंट करायचा आहे, तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट कराल आणि काही करेक्शन्स करायचे असतात तर त्या कशा कराल, तर या संदर्भात सांगायचं आहे. यानंतर एक आदर्श योग शिक्षकाची गुण वैशिष्ट्य असा भाग येतो. आपण स्वतःला बीए योगशास्त्र जर शिकत आहे, काही जण असतील तर फक्त नॉलेज साठी शिकत आहात, पण काही जण आहेत त्यांना असं आहे की पुढे जाऊन तुम्हाला योग शिक्षक व्हायचंय, तुम्हाला तुमचे स्वतःचे क्लास रन करायचे, तुम्हाला कुठेतरी जॉब करायचा, ऍज अ करिअर दृष्टीने तुम्ही योगाकडे पाहत आहात. तर तसं करत असताना तुम्हाला एक आयडियल योगा टीचर म्हणून तुमच्याकडे काही गुणवैशिष्ट्ये असायला हवीत. तर हा भाग जो आहे तो योग शिक्षणामध्ये येतो. मग ज्यामध्ये जर कोणाला व्हॉइस वगैरे ब्रेक झाला तर मला फक्त सांगाल, इन्फॉर्म कराल. तर योग शिक्षणामध्ये आदर्श योग शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये कशी आहेत तर याबद्दल सांगायचंय. मग योग वर्गातील विविध योगिक प्रक्रिया आणि त्याच्या अध्यापनाचे पैलू. मग योग वर्गामध्ये कोणकोणत्या प्रक्रिया येतात, जसं की आसन असेल, प्राणायाम असेल, म्हणजे सर आपकी अष्टांग आवाज ब्रेक हो रही। ओके मॅम, वेट, जस्ट मिनिट. अभी क्लियर है मैम आवाज? आवाज नहीं है सर बरोबर। हाँ सर, आवाज ब्रेक हो रहा है। जस्ट मिनट मैम, जस्ट मिनट, थोड़ा बारिश का माहौल है, सो एक मिनट. अभी क्लियर है मेरी आवाज? हाँ सर, हो। क्लियर है, क्लियर है। ओके. तो ये रहा सेकंड मॉड्यूल में कि योग वर्ग लेते समय योगिक प्रक्रिया और वो टीचिंग जो करना करना है उसके बारे में बताना. तीसरा जो है प्रार्थना
जो प्रेयर रहेगी, आसन कैसे पढ़ाना है, प्राणायाम कैसे है, धारणा ध्यान ये कैसे पढ़ाना है, जैसे कि अष्टांग। उसके साथ साथ योगाभ्यास में जो कुछ करेक्शंस करने हैं उसके बारे में बताया है। क्या करना है, क्या नहीं करना है पढ़ाते समय, इसके बारे में है। और लास्ट में तो बताया है कि प्रार्थना, प्रेयर हो, आसन हो, प्राणायाम हो, उसके प्रैक्टिस में जो कुछ भी घटक इंपॉर्टंट है उसके बारे में। तर जस्ट मिनिट, एकदा ऍड झालात की कोणी लेफ्ट होऊ नका. प्रत्येक वेळेस ऍडमिट करावं लागतं. एकदा ऍड झालात की मोस्टली कोणी लेफ्ट होऊ नका. सर्वांना स्क्रीन दिसते? हो. हाँ, दिख योग रही है। वर्ग, ओके. योग वर्ग व्यवस्थापन. मग योग वर्ग व्यवस्थापन इथं सांगितलेलं आहे बघा की योग वर्ग व्यवस्थापन हा योग अध्यापनाचा एक बहुआयामी पैलू आहे, ज्यामध्ये विविध कार्य, जबाबदाऱ्या यांचा समावेश असतो. हो. असं का म्हणलेलं आहे की योग वर्ग हा अध्यापनाचा बहुआयामी पैलू आहे. याच्यापैकी आपण आता 7 पार्टिसिपंट्स, ग्रुपमध्ये 6 पार्टिसिपंट्स आहेत आता, जे जॉईन झालेले आहेत. यापैकी असं कोणी आहे का ज्यांनी पहिला योग टीचर किंवा योग ट्रेनिंग कोर्स केलेला आहे? सर मी केलाय. सर, हो. डिप्लोमा किया है सर मैंने। ओके, डिप्लोमा किया है. अ, मग तुम्ही दोघीही स्वतःचे क्लासेस वगैरे घेतात किंवा कोणत्या संस्थेमध्ये टीचिंग करतात? नाही सर, काही दिवस घेतले मी, आता नाही घेत. ओके, कोणत्या संस्थेमधून झालेलं आहे मॅम, मला समजू शकेल ज्यांनी ज्यांनी केलाय डिप्लोमा वगैरे, तर कोणत्या संस्थेचं झालेलं आहे? आणि माझं ओके. हा, माझं अकोला महात्मा फुले नर्सिंग कॉलेज. ओके. आणि आणखी नेक्स्ट कोण बोलले सर होते? माझं वायसीबी माझं मधून झालंय, वायसीबी लेवल पण. ओके, वायसीबी लेवल 1 माझं वायसीबी लेवल 1 झालेलं आहे. YCB लेवल 1. माझं योग विद्याधाम नाशिक. योग विद्याधाम नाशिक. भारतीजी योग विद्याधाम नाशिक का? हो. हो. ओके. परेश जी? सर YCB लेवल 6. YCB लेवल 6, योगा थेरेपिस्ट अँड कन्सल्टंट. कंसल्टेंट ओनली थेरेपिस्ट. ओके, योगा थेरेपिस्ट. ओके. तो आपको योगा टीचिंग के बारे में आपको पढ़ाना है, तो कभी ऐसा आपने पढ़ा है कि पूरा लेसन्स प्लान बना के, पूरा टेक्निक, मतलब आई थिंक भारती जी इन्होंने योग विद्या गुरुकुल से किया है, तो उधर हुआ होगा हो बाकियों का, हो जिन्होंने, सर, आमचा पूर्ण पाठ योजना असते. हा. हो, मला कल्पना आहे, कारण मी स्वतः तिथून योग प्रबोध झालेला आहे किंवा मी गेली 10 वर्ष त्या संस्थेशी कनेक्टेड आहे, सो आयडिया आहे थोडी तर तिथून. अच्छा, माझं पण योग प्रपोज झालाय सर. ओके. आमचं आमचं नाही सर, आमचं नियोजन नसते तसं, म्हणजे आमचं नाही एवढं झालेलं. हा, मग तोच हा असा आहे की काही जण वेगवेगळ्या संस्थेतून असतात आणि त्या संदर्भामध्ये तुम्हाला मग समजण्यासाठी किंवा टीचिंग कसं करावं ह्या सगळ्यासाठी हा पेपर तुम्हाला मोस्टली BA योगामध्ये दिलेला आहे. ज्यांना नॉलेजसाठी फक्त शिकत आहेत, जो हा कोर्स करत आहेत, त्यांना देखील इट्स ओके की म्हणजे तुम्ही हा शिकणं काही असं म्हणजे वाया जाण्यासारखं नाहीये. बरेचसेच म्हणजे योगाला आलेले असे असतात की आम्हाला या पेपरची जास्त गरज नाही, थोडंसं याकडे दुर्लक्ष केलं जातं. एक मिनिट, माझी स्क्रीन. ओके. तर सर्वात पहिल्यांदा आपण स्टार्ट करतो योग वर्ग व्यवस्थापन. योग वर्ग व्यवस्थापन याच्यामध्ये योग अध्यापनाव्यतिरिक्त योग वर्गाचे व्यवस्थापन अध्यापन प्रक्रियेवरती मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकते. योग शिक्षकाला हे ध्यानात ठेवणे आवश्यक आहे की योग वर्ग हा परिपूर्ण शारीरिक शिक्षणाचा वर्ग नाही आणि पूर्णपणे बौद्धिक शिक्षणाचा देखील वर्ग नाही.
म्हणजे एखादा योगा क्लास करत असताना हा काही जण बघत असताना योगा म्हणलं किंवा योग वर्ग म्हणलं की फक्त प्रॅक्टिकल या दृष्टीने किंवा एक शारीरिक शिक्षणच्या दृष्टीने बघतात. आणि काही जण आता बीए योगा करायचं म्हणलं तर फक्त योगिक शिक्षण किंवा बौद्धिक शिक्षण या दृष्टीने देखील बघतात. परंतु यामध्ये असं आहे की दोन्ही गरज आहे, शारीरिक शिक्षण असू दे किंवा बौद्धिक शिक्षण. जसं की तुम्हाला योग फिलॉसॉफी देखील काही सब्जेक्ट्स आहेत. काही जणांना प्रश्न पडला असेल की ही सगळ्या फिलॉसॉफीची काय गरज आहे. पण आपण साधा एखादा डिप्लोमा करत असताना लक्षात येतं की फक्त प्रॅक्टिकल आपल्याला शिकवलं जातं तिथं. पण एखादं आसन जर तुम्हाला शिकवायचं आहे तर त्याचा बेस, त्याच्या मागचं असणारं लॉजिक, त्याची अॅनाटॉमी फिजिओलॉजी, एखाद्या आसनाची पण अॅनाटॉमी फिजिओलॉजी असते, हे तुम्हाला पुढे पुढे लक्षात येईल. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष देणं थोडंसं गरजेचं असतं. मग योग वर्गाची हाताळणी करत असताना तुम्हाला पुढे सांगितलेलं आहे की शारीरिक शिक्षणाच्या इतर वर्गामध्ये जसे शारीरिक कार्यक्षमतेवरती लक्ष केंद्रित केले जाते, तसे योग वर्गामध्ये श्वासावरती भर दिला जातो. विद्यार्थ्यांना खोलवर जाणीवपूर्वक श्वास घेण्यास शिकवले जाते, जे मन शांत करण्यास, तणाव कमी करण्यास मदत करते. म्हणजे काय की योग वर्गामध्ये खोल श्वास म्हणजे आपल्याला डीप ब्रिदिंग माहिती असेल तुम्हाला, दीर्घ श्वसन असं म्हणलं जातं. तर दीर्घ श्वसन शिकवलं जातं, जे कशासाठी आहे तर मन शांत करण्यासाठी. तसेच योग वर्गात वर्तमान स्थितीवरती राहण्यावरती आणि सजगतेची भावना विकसित करण्यावरती भर दिला जातो, ज्याने विद्यार्थ्यांमध्ये त्यांचे शरीर आणि मन यामध्ये दृढ संबंध करण्यास मदत मिळते. क्रीडा प्रशिक्षण वर्गामध्ये व व्यायामशाळांप्रमाणेच योगाचे वर्ग स्पर्धात्मक नसतात. बरोबर आहे. योगामध्ये कॉम्पिटिशनल योगा सोडला तर तुम्ही लक्ष घ्याल की योग वर्ग घेताना असं स्पर्धात्मक काही असतं का, किंवा विशिष्ट जे जे स्वतःचा क्लास चालवतात तर त्यांना लक्षात येतील की विशिष्ट स्तरावरती कामगिरी करण्यासाठी किंवा इतरांशी स्पर्धा करण्यासारखं असं कोणतं आपल्यावरती दडपण नसतं. आपल्याला आपला क्लास, आपला योग वर्ग बेटर कसा चालवता येईल, बेटर कसा स्टार्ट करता येईल, याकडे आपला फोकस असतो. आणि योग वर्गाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे की या वर्गात शिकवली जाणारी क्रिया, योग हा एक समग्र सराव आहे. होलिस्टिक ही कन्सेप्ट आता बऱ्याच जणांना माहिती असेल. समग्र, मग ती एज्युकेशनच्या बाबतीत आली. होलिस्टिक एज्युकेशन असू दे किंवा होलिस्टिक हेल्थ असू दे. होलिस्टिक हेल्थ म्हणलं की ज्यामध्ये तुम्हाला आयुर्वेदा, पंचकर्म, नॅचरोपॅथी, होमिओपॅथी, ॲलोपॅथी किंवा योग असेल, ह्या सर्व गोष्टी ज्या हेल्थशी रिलेटेड आहेत, समग्र आहेत, या सर्वांचा अभ्यास त्यामध्ये केला जातो. मग जो व्यक्तीचा शारीरिक, मानसिक आणि भावनिक पैलूंना प्रभावित करतो, योगाचा जो सराव आहे किंवा योग हा असा एक समग्र विषय आहे जो माणसाच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक या तिन्ही पैलूंवरती काम करतो. असं नाही आहे की योगा प्रॅक्टिकल शिकत असताना आपली फक्त शारीरिक बाजू दृढ होते किंवा सक्षम बनत असते. तर योग शिकत असताना व्यक्तीची शारीरिक असू दे, मानसिक असू दे किंवा भावनिक, या तिन्ही बाजू या स्ट्रॉंग बनत असतात. योग वर्गामध्ये अनेकदा शारीरिक हालचाल, श्वसनाचा अभ्यास, ध्यान, तात्विक शिक्षण या घटकांचा समावेश होत असतो. एकूणच काय तर योग वर्ग हा शारीरिक, प्राणिक, मानसिक, आध्यात्मिक या चारही प्रक्रिया असतील याचं संयोजन उपलब्ध करून देतो. ह्या तुम्ही नोट्स वाचाल, तुम्हाला वाटेल की सुरुवातीला फक्त मी देखील रीड करत आहे. ऍक्च्युअल आपल्याला जो बघायचा आहे तो पार्ट पुढे आहे, जो की इन शॉर्ट मध्ये तुम्हाला संपूर्ण लक्षात येईल. ओव्हरऑल यांनी काय सांगितलंय की योग वर्ग हाताळताना तुम्हाला काय करायचंय. मग पहिला जो पॉईंट येतो की जागेचं व्यवस्थापन. एखाद्या ठिकाणी तुम्ही योग शिक्षक बनला आहात किंवा आता तुमचं बीए कम्प्लीट झालं, तुम्हाला एखाद्या ठिकाणी योगा क्लासेस सुरू करायचे आहे, तर त्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा काय बघाल तर जागेचं व्यवस्थापन कसं आहे. हे जागेचं व्यवस्थापन जे आहे, एक योग वर्ग घेताना योग वर्ग व्यवस्थापनामधील महत्वाची जी बाब आहे तर ती असते व्यक्तीची सुरक्षा, त्याचा आराम किंवा ती जागेचं व्यवस्थापन कसं आहे. योग वर्गाची रचना पहिला पॉइंट येतो. योग वर्गाची रचना सुनियोजित असावी. विद्यार्थ्यांना मुक्तपणे हालचाल करण्यासाठी पुरेशी जागा असावी. यामध्ये आसनांमध्ये किंवा मॅट जी म्हणली जाते, योगा हॉल योग्य ठिकाणी हालचाल करण्यासाठी पुरेशी असणं आवश्यक आहे, जेणेकरून अडकून घसरून गोंधळ होणे ह्या गोष्टी टाळल्या जातात.
इन शॉर्ट मध्ये यांना काय सांगायचं की योग वर्गाची जी रचना आहे, तुम्ही अशी जागा निवडायची आहे की योग वर्गाची रचना करताना तुम्हाला सुनियोजित जागा असेल, योग वर्गाची रचना करताना जी जागा आहे त्या ठिकाणी व्यवस्थित मॅट टाकता येतील का. इवन मी जी जागा घेतली त्याच्यामध्ये एक तुम्हाला एक आयडिया असते की मी 20 लोकांच्या स्ट्रेंथला शिकवणार आहे, की माझी इनटेक कपॅसिटी जी असेल क्लासची ती 20 लोकांची असेल, किंवा 30 लोकांची कपॅसिटी असेल, जो काही काउंट आहे. तर त्या काउंटला एक योगा मॅट बसण्यासाठी कोणाला कल्पना आहे योगा मॅटची साईज काय असते, किंवा एका व्यक्तीला किती जागा लागते एक योग वर्गामध्ये. एनिवन? तर साधारण 3 बाय 6 तरी असावी कमीत, म्हणजे एक साधारण, किंवा 2.5 बाय 6 पण चालते. ओके, 2.5 बाय 6 किंवा 3 बाय 6, बरोबर. तर इतकी जागा म्हणजे एका व्यक्तीला 2.5 बाय 6 किंवा 3 बाय 6 पकडली, पण आपली जी योगाची मॅट असते ती 2 बाय 6ची असते, बरोबर. परंतु तुम्ही इवन कधीही बघितलं तर 2 बाय 6च्या मॅटवरती, ओके प्लीज म्यूट युअर माइक्स. जिनका माइक शुरू है वो म्यूट करें. ओके, तो सॉरी, की 2 बाय 6ची जरी मॅट असली तर तुम्ही कधी लक्ष दिलं असेल की तुम्ही ज्या वेळेस सिटिंगने किंवा स्लिपिंगने आसनं करत असाल, प्रोन पोज, सुपाईन पोज, म्हणजे शयनस्थितीतील, विपरीत शयनस्थितीतील, ह्या काही स्थितीतील आसनं असतील तर ओके, तुम्हाला ती 2 बाय 6ची मॅट पुरेशी असते. पण ज्यावेळेस तुम्ही स्टँडिंगने वॉर्मअप करत असाल, सूर्यनमस्कार असू दे, प्रत्येक मॅटच्या बाजूला थोडी थोडी जागा लागतेच. असं नाही की आपण बरोबर 2 बाय 6ची मॅट आहे तर प्रत्येक जवळ जवळ टाकू. तर साधारणतः 3 बाय 6 म्हणून किंवा 4 बाय 6ची जर तुम्ही एखादी जागा पकडली, जेवढी आपली चटई असते किंवा एखादी ब्लँकेट असते 4 बाय 6ची, तर तेवढी एका व्यक्तीला जागा पकडावी, कारण थोडी थोडी जागा मध्ये लागते. मग 6 बाय 4, 6 × 4 फीट जर पकडलं तर 24 स्क्वेअर फीट होतं. 24 स्क्वेअर फीट होत असताना 24 × 20 म्हणजे 480 स्क्वेअर फीट जागेचा हॉल असायला हवा ज्यावेळेस तुम्ही एक योग वर्ग घेत आहात. हे कॅल्क्युलेशन्स वगैरे सगळं करण्याची गरज नाही, पण तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी सांगतोय की प्रत्येक वेळेस काउंटनी मोजले जाऊ शकत नाही. पण एक आपल्याला अंदाज असतो की हा हॉल 600 स्क्वेअर फीटचा जर असेल तर 600 स्क्वेअर फीट मध्ये माझे 22 लोक बसतील, आणि प्लस मला समोर काही आसनं करण्यासाठी, माझ्यासोबत जो को टीचर असेल तर त्याला आसनं करण्यासाठी काही जागा असायला हवी. म्हणजे हे नियोजन तुमचं कॅल्क्युलेशन असायला हवं की मी एखादी जागा निवडतोय तर तो 600 स्क्वेअर फीटच्या हॉलमध्ये 22 ते 23 लोक स्टुडंट्स बसणार आहेत, पार्टिसिपंट्स असणार आहेत, आणि मला काही जागा असायला हवी जिथून मी माझा सहवास करू किंवा मी तिथून चालत जाऊ शकू. तर ही गोष्ट म्हणजे जागेच्या बाबतीमध्ये पहिलं की किती लोक बसतील, म्हणजे प्रॉपर प्लेस संदर्भात आपण विचार केला. त्यानंतर त्या हॉलमध्ये, त्या जागेमध्ये उपकरणं काय काय अवेलेबल आहेत, म्हणजे योग साधना करण्याच्या दृष्टीनं, जसं की मॅट्स, ब्लॉक, बेल्ट, ब्लँकेट, स्ट्रॅप, इवन योगा बॉल, योगा व्हील, इच अँड एव्हरीथिंग. म्हणजे असं नाहीये की पहिल्याच दिवशी तुम्हाला ब्लॉक्स, व्हील्स किंवा बॉल वगैरे याच्या सगळ्याची गरज आहे, परंतु कमसे कम योग हॉलमध्ये मॅट्स तुम्ही अवेलेबल करणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही तशा इन्स्ट्रक्शन देणं गरजेचं आहे की तुम्ही मॅट घेऊन या, पण त्या मॅट्स खाली तुम्ही तुमची स्वतःची एक मोठी काय म्हणलं जातं, सतरंजी, सर्वांना सतरंजी माहिती आहे, किंवा जो बिछाना खाली टाकला जातो, तर ते टाकणे गरजेचं आहे. तर ती असणारी ब्लँकेट, ब्लॉक्स वगैरे जे काही आहे, तर ह्या सगळ्या मॅट्स असेल, ब्लॉक्स, स्ट्रॅप, योगा व्हील्स, ह्या सगळ्याची उपलब्धता आपल्याकडे आहे का, किंवा तो जो हॉल रेडीमेड आपल्याला मिळत असेल तर तिथे ती आहे का, ते ठेवण्यासाठी पुढे तुम्हाला येईल की त्याच्यासाठी तो कपाट आहे का. जो पुढचा पॉइंट आहे साठवण, तुम्हाला खाली बघितलं तर लक्षात येईल. यानंतर प्रकाश योजना. प्रकाश योजनेमध्ये काय येतं की योगाभ्यासासाठी
तुम्ही एखादा हॉल घेतलाय पण तिथे पुरेसा उजेडच नाहीये, थोडे अंधार वाटते खोली, तर अशा ठिकाणी माणसाचं व्यक्तीचं जे माइंड आहे ते स्टेबल होऊ शकत नाही. बऱ्याच जणांना अंधाराची भीती असते, पुरेशा प्रकाशाची गरज असते. सो आपण योगा हॉल निवड करत असताना त्या ठिकाणी पुरेशी प्रकाश योजना आहे का याची पहिल्यांदा याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यासाठी तिथे ती व्यवस्था करणं गरजेचं आहे. जर कमी प्रकाश असेल तर आणखी एक दोन ट्यूब्स असतील, ज्या ट्यूब्स हार्मफुल नसतील. जास्तही प्रकाश असणं गरजेचं नाही, सौम्य नॉर्मल ह्याच्यामध्ये प्रकाशाची तिथे उपलब्धता आहे का हे बघायचंय. यानंतर हवेशीर खोली. बऱ्याच जणांना आता सवय लागलेली आहे की एसी रूम मध्ये प्रॅक्टिस करणं, किंवा आताचे जे मॉडर्न क्लासेस येत आहेत तर ते इवन एसी रूम मध्ये असतात, आणि एसी रूम असेल तर बंद दरवाजा बंद खिडक्या. ओके, जर तुमचा हॉल एसी असेल तर बंद दरवाजा बंद खिडक्या, इट्स ओके. परंतु जर ओपन वर्ग असेल तर पुरेशी हवा येते का तिथे, फॅनची वगैरे उपलब्धता आहे का हे तुम्ही गरजेचं आहे पाहणं. परंतु बाहेरून नॅचरल हवा किती येते, तर तशी व्यवस्था आहे का. जर तशी असेल तर बाजूला हॉल बघत असताना हेही बघा की नॅचरल हवा येते परंतु ती किती शुद्ध आहे. काही असं असू नये की बाहेरून दुर्गंधी येते, किंवा बाहेर जवळपास काही दुर्गंध येण्यासारखे ठिकाणं आहेत. इव्हिनिंगचा जर तुम्ही क्लास घेत असाल आणि बाहेर काही खाण्याचे पिण्याचे जर पदार्थ बनण्याचे स्टॉल्स असतील आणि त्याचा सुवास जर तुमच्या हॉलपर्यंत येत असेल तर हे थोडंसं बाजूने लक्ष देणं गरजेचं असतं. ओके, तर हा भाग आहे. यानंतर येतो तर पुढचा जो साठवण. तुमच्याकडे असणारी उपकरणं, मॅट्स, ब्लॉक्स, प्रॉप्स, जे काही योगाच्या वस्तू आहेत, ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत. इवन आपले काही स्टुडंट्स असे असतात की त्यांची मॅट ते घेऊन येतात, पण ते वर्गाच्या सुरुवातीला घेऊन येतात आणि 1 महिना 2 महिना जोपर्यंत ते वर्ग करतात तोपर्यंत आपल्याकडेच ठेवून जात असतात. तर ह्या सर्व वस्तू ठेवण्यासाठी तुमच्याकडे पुरेशी जागा आहे का, साठवण करण्यासाठी जे काही कबर्ड्स असतील किंवा रॅक्स असतील तर त्याची उपलब्धता आहे का, हे सर्व बघणं गरजेचं पडतं. यानंतर पुढचा पॉइंट येतो तो स्वच्छता, जो की सर्वात महत्वाचा आहे. मी आणखी एक सांगेन, हवेची योजना, ज्यामध्ये म्हणलो की एसी हॉल असेल. कोणाला वाटतं की एसी हॉलमध्ये योगा करणं कम्फर्टेबल आहे किंवा बेटर आहे, की एसी हॉलमध्ये चांगलं. एनिवन, एसी हॉलमध्ये योगा करणं बेटर ऑर नॉट. इथे डिबेटिंग नाहीये, आपण नाही. डिस्कशन क्लास घेतो. नाही. एसी हॉल मध्ये नाही सर. ओके, आणखी ना कोणी. फ्रेश एयर में होगा उतना अच्छा है। ओके, जितना फ्रेश में होगा उतना अच्छा है. मैम आप हिंदी हो तो फ्रेश आपको एयर मराठी रहेगी समझ तो में आती है. हाँ समझ में आती है। ओके, कुछ दिक्कत लगे तो बोल देना मैम, बीच में कुछ समझ में नहीं हाँ आया हाँ तो. श्योर श्योर। ओके. हाँ नहीं समझ रहा है बहुत अच्छे से। ओके, तो योगा हॉल में मेरे हिसाब से कहूंगा कि जब हम यौगिक प्रक्रिया कर रहे हैं कुछ, सॉरी, आपण काही योगाच्या ज्या प्रक्रिया करतोय, जसं की ठीक आहे आसने करेपर्यंत इट्स ओके. तिथे पण तुमची श्वसनाची गती वाढलेली असते. तुम्ही जितकं इनहेल करत असता तितकंच एक्झेल करत असता. म्हणजे जितका ऑक्सिजन तुम्ही इनटेक करताय तितका आउटवर्डला तुम्ही कार्बन डायऑक्साईड सोडत असता. जर बंद खोलीमध्ये असेल तर तुम्ही प्राणायाम करताना तुम्हाला असं नाही लक्षात येत का की आपल्या आजूबाजूला कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढू शकतं एसी मध्ये करताना, जर बंद खोली हो असेल. सर वाढू शकतो. हा, ठीक आहे, आपल्या शरीराला ती सवय आहे की फक्त तुम्ही ऑक्सिजनच घेत असतं, किंवा ओके, पण त्यासोबत कार्बन डायऑक्साईड ही येऊ शकतो. त्यामुळं मोस्टली असं नाहीये, आपण मॉडर्न जमाना आहे आता, एसी सगळीकडे एसीचा जमाना आहे. बऱ्याचशाच लोकांना लक्झरियस किंवा हायजीन, म्हणजे सगळ्याच पदार्थांची असो किंवा सगळ्या हायजीन गोष्टींची सवय लागलेली असते. तर एसी करणं इट्स ओके. मग जर एसी हॉल घेत असाल तर तितका मोठा असायला हवा की जेणेकरून लोक सुटसुटीत वेगवेगळ्या जागेवरती बसतील. माझं असं मत आहे की एसी हॉल असेल तर तो खूप कंजेस्टेड नसावा, खूप कमी जागेमध्ये नसावा, तो मोठा असायला हवा. कारण श्वसनाचा जर विचार केला तर तुम्हाला तितकी नॅचरल आणि तितकी प्युअर श्वास घ्यायला येता, म्हणजे घेता यावा, किंवा तो तितका मिळावा प्युअर श्वास.
तर ही एक गोष्ट, आणि त्या ठिकाणी मग एक्झॉस्ट फॅनची तशी उपलब्धता असायला हवी. तर तो एक भाग आहे. त्यानंतर स्वच्छतेकडे आपण येतोय. आपली जर मीटिंग इन केस जर एंड झाली, 7 मिनिटामध्ये एंड होईल, तर रिजॉईन कराल सेम लिंक वरती. जो पुढचा भाग आहे तो स्वच्छता. तर स्वच्छता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने किंवा सुरक्षतेच्या दृष्टीने खूप महत्वाची मानली जाते, ज्यामध्ये स्वच्छतेमुळे जंतू जीवाणूंचा जो प्रसार आहे तर तो रोखण्यास मदत होते. ज्यामुळे आजार असेल, आजारांचं संक्रमण असेल. योगामध्ये बघा, आसनं, मॅट्स, प्रॉप्स हे सगळं वापरत असताना हे देखील असतं की तुम्ही ती मॅट, ती आसनं किती स्वच्छ ठेवलेली आहेत. तुम्ही तुमची स्वतःची मॅट असो किंवा इवन आपण क्लासमध्ये जर स्वतः करून प्रोव्हाइड करत असो मॅट्स, तर त्या इच 2 मंथ्स मधून किंवा इच बॅच नंतर एकदा ते क्लीन केल्या पाहिजेत. भले मग तुम्ही कोणतंही जंतुनाशक जे स्प्रे मिळत असतील बाद मार्केटमध्ये, जे काही असेल, तुम्ही त्याच्याने क्लीन किंवा किंवा स्वच्छ कापडाने शुद्ध पाण्याने देखील तुम्ही क्लीन करू शकता. तर त्या क्लीन करणं गरजेचं आहे मॅट्स आणि प्रॉप्सच्या बाबतीमध्ये. आणि मोस्टली प्रत्येक विद्यार्थ्याला हे त्याचे जे काय म्हणलं जातं, नॅपकिन्स वगैरे असतील तर ते स्वतःचे वापरायला सांगा, किंवा ते दर आठवड्यातून, दर 2 दिवसातून जे काही तुम्ही जास्त प्रॅक्टिस घेत असाल तर ते क्लीन करणं, हे सगळं येतं त्यांचा भाग जो विद्यार्थ्यांकडून आहे. पण तुम्ही प्रोव्हाइड काय करायचंय, तर जागा क्लीन असायला हवी. तुम्ही देत असणारं मटेरियल, तुम्ही देत असणारी जी उपकरणं आहेत, मॅट्स, प्रॉप्स वगैरे, तर ती क्लीन असायला हवीत. इवन तुमचा योगा क्लास देखील असेल, तो दर एका मंथ, एका बॅच नंतर तो पेस्ट कंट्रोल असेल किंवा क्लीन करणं गरजेचं आहे. मोस्टली आपल्या योगा हॉलमध्ये कॉक्रोच वगैरे यांचा वावर कमी जितका होईल त्याची काळजी तुम्ही घ्यायला हवी. त्यानंतर तुमची हवेशीर खोली तुम्ही निवडलीत, चांगली हवेशीर खोली आहे, एसीची गरज नाहीये, पण तुम्हाला त्या हवेशीर खोलीमध्ये बाहेरून येणाऱ्या धूळ किंवा जो हवेचा हे असतो त्यामधून येणारे पार्टिकल्स असतील, धुलीकण असतील, तर त्याचा किती रूम मध्ये अ, येतात किंवा ते किती आपल्याला जवळपास आपण त्याच्या असतो, आपल्या मॅटवरती ते किती जमत आहेत, याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे स्वच्छतेच्या दृष्टीने. कारण की विपरीत शयनस्थितीमध्ये आपण झोपलेलो असताना, पोटावरती झोपून काही जे असणं करत असतो विपरीत शयनस्थितीमध्ये, त्यावेळेस आपलं नाक हे सर्वात जास्त जमिनीच्या जवळ असतं, बरोबर ना? आपली हनवटी टेकलेली असते म्हणा, किंवा इवन काही जण साईडला म्हणजे मकरासनात असतील वगैरे, तर त्यावेळेस ते पार्टिकल्स इझिली आपल्या नाकापर्यंत जाऊ शकतात. त्यामुळं धुळीचं लक्ष मोस्टली स्वच्छतेच्या बाबतीत, तर ती एक. यानंतर आहे योग वर्गामध्ये. आता हे सगळं झालं की योग वर्ग किंवा जागेची व्यवस्था कशी असायला हवी, हा एक पॉइंट सर्वांना समजलाय? याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? समजलं सर. ओके, समजला. नाही. सॉरी मॅम. हा, सर्वांना हा पहिला पॉइंट समजला, पाठ जागेचं व्यवस्थापन. यानंतर बघतोय की बैठक व्यवस्था. ठीक आहे, तुम्ही जागा घेतली, एक योग वर्गामध्ये जागा घेतली. जस्ट मिनिट, आपण एक काम करूयात, हा नवीन पॉइंट नवीन मीटिंग मध्ये चालू करूयात. लगेच सेम लिंकला क्लिक करून जॉईन व्हाल एव्हरीवन. ओके, सेम लिंकला क्लिक करा आणि नंतर जॉईन व्हाल.